नमस्कार मंडळी. ओम गणपते नमः. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर गणपतीची आराधना आणि सेवा करूयात. तर यंदा 6 जानेवारी 2026 पहिलीच नवीन वर्षाची ही अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेली आहे. तर पौष कृष्ण चतुर्थी तिथी 6 जानेवारीला असणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी गणपतीची आराधना आणि सेवा केल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते. विघ्नहर्ता भगवान गणपतीची पूजा केल्याने जीवनात येणारे अडथळे दूर होत असतात. अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणजे जेव्हा संकष्ट चतुर्थी येत असते, प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चौथी तिथी असते, म्हणून याला मंगळवारी येते, तेव्हा तिला अंगारकी योग जुळून येत असतो. कारण अंगारक हे मंगळ ग्रहाचं नाव आहे. या दिवशी गणपतीची उपासना, उपवास, सेवा केल्याने सर्व संकट, विघ्न हे दूर होतात आणि याला पवित्र म्हटलं गेलेलं आहे. या दिवसाला, या काळामध्ये राहुकाळ टाळून गणपतीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. म्हणून या दिवशी काय करावे, कोणत्या सेवा कराव्या आणि या एक मंत्राचा जप नक्की करायचा आहे. कृष्ण पक्षातील या चतुर्थीच्या दिवशी काही सेवा केल्याने आणि गणपतीची पूजा केल्याने, त्याचबरोबर गणपतीच्या चरणाजवळ अशा वस्तू अर्पण करायचा आहे आणि 21 तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष नाहीसे होतात. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत असते. चौबाजूने पैसा घरामध्ये आकर्षित होतो. 7 पिढ्याचे दारिद्र्य, दुःख, त्रास, विघ्न हे संपतात आणि पतीवर, मुलावर कधीही संकट जे आहे तर ते येत नाही. पूर्ण कुटुंबावर आलेलं संकट जे आहे तर ते टळत असते. मुलाच्या कोणत्याही कार्यात, क्षेत्रात, नोकरीत भरभरून यश मिळते. त्यांच्या जीवनात आलेले विघ्न जे आहे तर ते सर्व संपत असतात. म्हणूनच हा उपाय जो आहे तर तो कोणत्या वेळी करायचा आहे, का करायचा आहे, कशासाठी करायचा आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम गणपते नमः या मंत्राचा जप लिहायला विसरू नका. हा मंत्र आवर्जून लिहायचा आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनातील मोठे समस्या जे आहे, संकट जे आहे तर ते दूर होतात. तर या दिवशी हा उपाय का करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला आपल्या जीवनातील सर्व अडथळे, विघ्न किंवा आरोग्याच्या संबंधित काही समस्या असेल किंवा करिअरमध्ये त्रास असेल, आर्थिक समस्यामध्ये यश मिळत नसेल किंवा आपल्या ग्रहदोष असेल, मंगळदोष असेल किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल, त्यासाठी हा उपास करायचा आहे आणि ही सेवा करायची आहे. असं म्हणतात की या दिवशी गणपतीची आराधना आणि सेवा केल्याने अंगारकी योगी येते. तेव्हा गणपतीची पूजा करण्याला हा एक विशेष दिवस असतो, जो शक्तिशाली दिवस म्हणून ओळखला जातो, जो मंगळवारच्या योगामुळे अधिक फलदायी आणि पुण्यदायी ठरत असतो. तर माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी होणारी संकष्ट चतुर्थी यंदा मंगळवारी आलेली आहे. 6 जानेवारी 2026 रोजी आहे. म्हणूनच या दिवशी भक्त जे आहेत गणपतीची उपास करत असतात. गणपतीला स्मरून हा पूजा आणि उपास करण्याला खूप महत्त्व दिले जाते. कारण या दिवशी पूजा करत असतात आणि तिळगुळ अर्पण करत असतात. या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा योग जुळून आल्याने माघ कृष्ण पक्षातील ही चतुर्थी जी आहे तर ती अत्यंत शुभ मानली जाते. ही तिथी माघ कृष्ण चतुर्थी तिथीच्या रूपात असून सकाळी 7:01 सुरू होणार आहे आणि पुढील दुसरे दिवशी म्हणजेच 7 तारखेला सकाळी 6:52 संपणार आहे. या दिवशी भक्त गणपतीची उपासना आणि सेवा करत असतात. कारण खास करून तिलकूट अर्पण करत असतात आणि या दिवशी तीळ आणि गुळाचा लाडू जो आहे तर तो अर्पण केला जातो. कारण मंगळवारी आलेली जी संकष्ट चतुर्थी आहे तर मंगळ ग्रहाच्या संबंधित म्हटले गेलेले आहे. म्हणूनच या दिवशी व्रत पाळून पूर्ण श्रद्धेने गणपतीची आराधना केली जाते. तर हा उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. कारण संकष्ट चतुर्थीचे व्रत मुख्यतः मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या बुद्धीमध्ये प्रगती होण्यासाठी, कल्याणासाठी केले जाते. त्याचबरोबर भक्त पूर्ण श्रद्धेने गणपतीचे उपास करत असतात आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील अडचणी, दुःख, त्रास दूर होते. आणि या दिवशी असं म्हणतात, त्याचबरोबर या दिवशी जर 21 मोदक गणपतीला अर्पण केले तर आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला लाभ हा मिळत असतो. तसंच 21 दुर्वा आणि 21 तांदूळ जर देवा आपण अर्पण करत असतो त्या वेळेमध्ये
आपल्याला मंगळ ग्रहाचा हा त्रास जाणवत नाही. जसं की मंगळ ग्रहाचा त्रास कोणत्या संबंधित असतो तर पैशाचा संबंधित असतो. मंगळ ग्रहाचा दोष जर असेल तर करिअरमध्ये प्रगती होत नाही. त्याचबरोबर पैसा घरामध्ये टिकत नाही, कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. जर आपला मंगळ ग्रह हा कमकुवत असेल, तो मजबूत करण्यासाठी गणपतीची या दिवशी अंगारकी योगाच्या दिवशी आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची असते. या दिवशी भक्त जे आहेत तर भाकरी किंवा तांदूळ किंवा तिळगुळाचे लाडू जे आहेत तर एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान म्हणून देत असतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनात शुभफळ आणि फलश्रुती होत असते. म्हणूनच या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग जो आहे तर तो सकाळी 7:15 ते दुपारी 12:17 आहे. म्हणून या सर्वार्थ सिद्ध योगामध्ये 7 ते 12 वाजेपर्यंत तुम्ही या वेळेमध्ये पूजा करू शकता. त्याचबरोबर दुसरा योग जो आहे तर राहुकाळ आहे. तर राहुकाळ हा 3:15 आहे आणि 4:30 राहणार आहे. म्हणजेच 3 ते 4:30 वाजेपर्यंत राहणार आहे. या राहुकाळामध्ये पूजा करू नका, कारण राहुकाळ हा अशुभ म्हटला जातो. त्याचबरोबर या दिवशी नक्षत्र योग जो आहे तर तो सकाळी 12:17 राहणार आहे. म्हणून या अभिजित मुहूर्तावर तुम्ही पूजाही करू शकता. आता या दिवशी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक तुरटी टाकायची आहे आणि थोडीशी आपल्याला काय करायचं आहे, गंगाजल आणि गोमूत्र टाकून थोडंसं कापूर जो आहे तर तो चुरून टाकायचा आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळी करून घ्यायची आहे. त्यानंतर गणपतीला एका तांब्याच्या ताटामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर अभिषेक करत असताना आपल्याला ऋणमुक्ती गणेश स्तोत्र या स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर अभिषेक करायचा आहे. या दिवशी गणपतीला हळदी कुंकू 21 तांदूळ अर्पण करायचे आहे. तर 21 तांदूळ कशा पद्धतीने अर्पण करायचे आहे तर पहा. तर एका वाटीमध्ये 21 तांदूळ घ्यायचे आहे. यामध्ये लाल चंदन किंवा कुंकू टाकायचं आहे आणि याचा गंध तयार करून घ्यायचा आहे आणि 21 तांदूळ आपल्याला चिमटीच्या साहाय्याने गणपतीच्या कपाळावर लावायचं आहे. असं केल्याने सर्व विघ्न हे दूर होतात आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हे मिळत असते. म्हणूनच चंद्रदेवाची पूजा ही आपल्याला 9:13 पूजा करायची आहे. म्हणजे 9:30 वाजेपर्यंत हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. सर्वात प्रथम गणपतीला एक दिवा लावून हळदी कुंकू अर्पण करून 21 दुर्वा, फुले, अक्षदा, तांदूळ अर्पण करून आपल्याला हा उपवास जो आहे तर तो 9:30 वाजता सोडायचा आहे. असं केल्याने भक्ताच्या आयुष्यात शांती, समृद्धी आणि सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात. तर अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पौष महिन्यात आलेला योग वार येत नाही, दरवेळेस येत नाही हा अंगारकी योग. अंगारक संकष्ट चतुर्थी हा योग वारंवार येत नाही. जेव्हा मंगळवारी ही संकष्ट चतुर्थी येत असते तर त्याला अंगारकी योग असं म्हणत असतात. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसत असतो. तर त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला होता आणि गणपतीची उपासना केली होती. त्यांच्या उपासनेवर गणपती बाप्पा त्यांच्यावर प्रसन्न झाले होते आणि त्यांना एक वरसुद्धा दिला होता. असं म्हणलं होतं की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणूनच मंगळवारी येणाऱ्या तुझ्या चतुर्थीच्या दिवशी तुझ्या नावाने मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. म्हणूनच गणेश पुराणामध्ये गणपती बाप्पाने मंगळ ग्रहाला हा वर दिला होता. मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या वरद विनायकाने आपलाही उद्धार करावा, त्यासाठी या हेतूने हा उपास केला जातो आणि या मंत्राचा जप केला जातो. तर या दिवशी आपल्याला 108 वेळा हा मंत्र जप करायचा आहे. तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा या मंत्राचा जप केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात. पैशाच्या समस्या आपल्या आलेल्या असेल, आर्थिक दुर्लभता असेल, कर्जमुक्तीसाठी आणि जीवनात येणारे अडथळे विघ्न हे दूर व्हावेत व कोणत्याही कार्यामध्ये आपल्याला सफलताही मिळावी, निर्विघ्नपणे पूर्ण कामामध्ये आपल्याला यश मिळावे. म्हणूनच कोट्यावधी गणेश भक्त या दिवशी उपास करतात. गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे हे व्रत सर्वोच्च आणि सर्वात श्रेष्ठ उत्कृष्ट म्हटले गेलेले आहे. तर हा उपास केल्याने गणपतीचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच, तसंच मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होते. कारण हा उपास केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपण जर या दिवशी अभिषेक करता वेळी अथर्वशीर्षाचा जर तुम्ही 1 वेळा पाठ केला आणि 21 वेळा अवतरण केले
किंवा ओम गण गणपती या मंत्राचा जर तुम्ही 108 वेळा जप केला अभिषेक करत असताना, तर गणपतीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि जीवनात येणाऱ्या ज्या समस्या आहे त्या समस्येवर आपल्याला दुष्परिणाम जे आहे तर ते भोगावे लागत नाही. सर्व समस्येवर आपल्याला उपाय प्राप्त होतो आणि आपण जे विचार करतो त्या विचारसरणीमध्ये आपली स्मरणशक्ती वाढत असते. म्हणून हा उपाय आणि सेवा केली जाते. म्हणूनच या मंत्राचा जप करावा. असा एक दिवा लावून हा उपाय केल्याने मुलाच्या कोणत्याही कामात यश मिळत असते. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामामध्ये यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.